तर आज आपण दिवाळी स्पेशल हलवाईला सुद्धा मागे टाकेल अशी फक्त 2 साहित्यात तयार होणारी काजू कतली कशी बनवायची ते पाहणार आहोत। जिभेवर ठेवताच विरघळते आणि अजिबात चिवट चिकट होत नाही। परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, त्यासाठी अगदी परफेक्ट काजू कतली इथे आपली बनवून तयार होते। आणि महत्त्वाचं म्हणजे ही काजू कतली आपल्याला घरी बनवायला फक्त 15 ते 20 मिनिटे लागतात। एकदम हायजेनिक पद्धतीने अगदी साधी सोपी पद्धत वापरून ही काजू कतली इथे आपण बनवलेली आहे। बाजारामध्ये मिळते त्यापेक्षाही खूप स्वस्तामध्ये बनवून तयार होते आणि फक्त घरातल्याच 2 साहित्यात तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी आपण काजू कतलीचं साहित्य पाहून घेऊया। इथे मी अख्खे काजू घेतलेले आहेत, पाव किलो काजू आहेत। तुम्ही इथे तुकडा काजू सुद्धा वापरू शकता। तुकडा काजू जो आहे तो खूप स्वस्त भेटतो, हलवाई लोक सुद्धा तेच काजू वापरतात आणि आहे त्यापेक्षा दुप्पट किमतीमध्ये ते विक्री करतात। तर इथे आपण अख्खे काजू घेतलेले आहेत। तर इथे पाव किलो काजू घेतले, त्यासाठी 150 ग्राम इथे साखर घ्यायची आहे। वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण वापरणार आहोत, त्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल ते प्रमाण इथे तुम्ही वापरू शकता। तर वजनी प्रमाण पाहिलं, आता कपाने पाहूया। तर कपाने इथे मी 1.5 कप काजू घेतले आणि त्याच कपाने पाऊण कप इथे साखर घेतलेली आहे। मिल्क पावडर घेतला, 10 रुपयाचं जो पॅकेट असते ते घेतलेलं आहे। मिल्क पावडर घालणे तर पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर आता हे काजू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सर बंद चालू करत पल्स मोडवर याची आपल्याला पावडर करून घ्यायची। एकसारखं जर तुम्ही मिक्सर चालवलं तर त्याची पावडर नाही, पेस्ट तयार होते। त्यासाठी अगदी पल्स मोडवर मिक्सर बंद चालू करत फिरवा, म्हणजे अगदी छान अशी याची बारीक पावडर तयार होते। तिथे पहा, इथे आपली मिक्सरला छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे। पावडर जरी बारीक झाली तरी चाळून घेणे इथे आवश्यक आहे, कारण थोडे जरी यामध्ये मोठे कण असले तर काजू कतलीचं पूर्ण टेक्स्चर बिघडू शकतं। त्यासाठी इथे आपल्याला हे चाळूनच घ्यायचं आहे। तिथे पहा, इथे मी काजू कतलीचं पावडर छान असं चाळून घेतलं। यामध्ये थोडेफार मोठे मोठे कण राहिलेले आहेत, ते परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि परत एकदा चाळून घेऊया। तिथे पहा, इथे मी हे परत एकदा मिक्सरला छान असं फिरवून घेतलं। हे सुद्धा आपण चाळून घेणार आहोत, अजिबात वाया घालायचं नाही। राहिलेलं मिश्रण सुद्धा आपण छान असं चाळून घेऊया। तर इथे पहा, इथे आपली छान अशी अगदी बारीक आणि मोकळी सुटसुटीत अशी काजूची पावडर बनवून तयार झालेली आहे। मार्केट सारखी काजू कतली बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवा, म्हणजे अगदी सेम तशीच बनवून तयार होते। इथे आपली काजूची पावडर बनवून तयार झाली। आता त्यासाठी आपण पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये साखर घालायची आहे। जितकी आपली साखर आहे त्याच्या अर्ध यामध्ये पाणी घालायचे, म्हणजे पाऊण कप इथे आपण साखर घेतली होती त्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि छान असे ही साखर पाण्यामध्ये सुरुवातीला विरघळून घ्यायची। इथे पहा, इथे आपली साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे। साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर 2 ते 3 मिनिटे हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि एक तारेचा पाक तयार करायचा आहे। तर इथे मी 2 ते 3 मिनिटे हा पाक शिजून घेतला आणि आता चेक करत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता याची एक तार बनून तयार होत आहे। अशा पद्धतीने एक तार तयार झाली की समजायचं इथे आपला एक तारेचा पाक तयार आहे। पाक तयार आहे, आता आपल्याला यामध्ये काजूची पावडर ॲड करून घ्यायची आहे। तर एक तारेचा पाक तयार झाला की यामध्ये आपल्याला काजूची पावडर ॲड करायची आणि लगेचच यामध्ये आपण जर एक 10 रुपयाचा सॅशे घेतला होता मिल्क पावडरचा, तो यामध्ये ॲड करायचे। चमचाने मोजलात तर 3 ते 4 चमचे ही मिल्क पावडर असेल। पण पुन्हा एकदा सांगते, मिल्क पावडर घालणं इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे। असेल तर घाला, नसेल तर नाही घातलात तरी देखील चालेल। तर आता आपण ही मिल्क पावडर आणि काजूची पावडर जी आहे ती पाकामध्ये छान असं मिक्स करून घेऊया। सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं चिकटसरच वाटतं, पण जसं जसं आपण याला शिजवत जाऊ तसं तसं याचा एक गोळा तयार होतं आणि हे कढईपासून वेगळं व्हायला सुरुवात होते। तर इथे पहा, इथे मी हे काजूची पावडर आणि मिल्क पावडर या पाकामध्ये छान असं मिक्स करून घेतलं। एकसंध झालं की यामध्ये एक मोठा चमचा भरून तूप घालायचे। तूप घातल्याने याला छान अशी चकाकी येते आणि या काजू कतलीची चव सुद्धा दुपटीने वाढते। आता हे मिश्रण आपल्याला तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत याचा एक छान असं घट्टसर गोळा तयार होत नाही आणि हे कढईपासून जोपर्यंत वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। ते हे मिश्रण शिजवण्यासाठी इथे आपल्याला एक 10 ते 12 मिनिटे लागतात। तर 10 ते 12 मिनिटानंतर इथे पहा, हे मिश्रण छान असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काजू कतली बनवत असताना एकतर नॉनस्टिकची कढई वापरा किंवा लोखंडी कढई वापरा। तर इथे जर तुम्ही स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची कढई वापरली तर हे मिश्रण त्या कढईला खूप जास्त चिकटते आणि काजू कतलीचं खूप जास्त मिश्रण ते आहे ते वाया जाऊ शकतं। त्यासाठी नॉनस्टिकची किंवा लोखंडी कढई वापरा। तर इथे पहा, इथे मी एक 10 ते 12 मिनिटे हे मिश्रण शिजवून घेतलं आणि हातावरती याचा एक छान असा गोळा तयार केला, तर याचा एक छान गोळा तयार होतोय आणि हे मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही। तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण काढून घ्या, थंड करून त्याचा गोळा तयार करून पहा, नाहीतर हाताला चटका सुद्धा लागू शकतो।
तर इथे आपलं मिश्रण तयार आहे। तर आता हे संपूर्ण मिश्रण मी एका बटर पेपरवरती काढून घेते। बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही, एखादी पॉलिथिन घ्या, त्यावरती तुम्ही हे संपूर्ण मिश्रण काढून घेऊ शकता। तर इथे पहा, इथे मी कढईमधलं सगळं काजू कतलीचं मिश्रण बटर पेपरवरती काढून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता कढईला अजिबात हे मिश्रण चिटकून राहिलेलं वगैरे नाहीये। तर मिश्रण थोडंसं थंड करा, मग बटर पेपरवरती काढा आणि छान असं याला आपल्याला मळून घ्यायचं आहे, तोपर्यंत त्याचा छानसा गोळा तयार होत नाही। तर इथे पहा, इथे आपला छान असा याचा गोळा तयार झालेला आहे। थोडंसं थंड झाला का छान असा याचा गोळा तयार होतो, हातावर सुद्धा आपण मळून घेऊ शकतो। तर बटर पेपर थोडंसं जोरात खेचल्यामुळे फाटला होता, त्यासाठी मी तो बाजूला केला आणि खाली किचन ओटा क्लीन करून त्यावरतीच हा गोळा मी मळून घेतला। मळून घेतल्यानंतर आता हे आपण असंच लाटून घेणार आहोत। एकसारखं सर्व बाजूनी लाटून घ्यायचं आहे, असं नको व्हायला की एका बाजूला पातळ आणि एका बाजूला जाड। तर सर्व बाजूनी एकसारखं छान असं याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। अगदी सहज लाटल्या जातं, अजिबात चिटकून वगैरे बसत नाही, कारण इथे आपला काजू कतलीचं जे मिश्रण होतं ते अगदी परफेक्ट शिजून तयार झालं होतं, त्यासाठी ते अजिबात चिटकून वगैरे बसत नाही, खाताना सुद्धा दाताला वगैरे चिटकणार नाही। अगदी परफेक्ट असे इथे आपलं काजू कतलीचं मिश्रण बनून तयार झालं होतं। तर आता हे मी छान असं सर्व बाजूनी एकसारखं लाटून घेतलेलं आहे। तर इथे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्या वड्या पाडून घेऊ शकता, पण अगदी मार्केट सारखी किंवा हलवाई सारखी काजू कतली दिसावी त्यासाठी यावरती मी सिल्वर वर्क लावणार आहे। हे लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी लावलं, तुम्ही नाही लावलात तरी देखील चालेल। असं सुद्धा हे खूप छान लागतं, पण अगदी मार्केट सारखा लुक येण्यासाठी यावरती मी सिल्वर वर्क लावून घेते। हे खूप नाजूक असतं लावण्यासाठी आणि हवा पण खूप सुटली होती, त्यासाठी हे इकडे तिकडे बिथरत होतं आणि इथे आपलं सिल्वर वर्क लावून झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया। तर ह्या वड्या कट करत असताना इथे आपल्याला डायमंड शेपमध्ये कट करायच्या आहेत, कारण काजू कतली ही डायमंड शेपमध्येच कट केली जाते। तर सुरुवातीला आपल्याला याला सरळ कट करून घ्यायचंय आणि त्यानंतर याला क्रॉस कट करायचं आहे। तर आता ही काजू कतली तुम्हाला किती इंचाची किंवा कितपत मोठी लहान कट करायची त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता। तर इथे मी साधारण मीडियम साईजची काजू कतली कट करून घेते। तर पहा, सुरुवातीला मी सरळ ह्याला कट्स देऊन घेतले आणि आता याला आपल्याला क्रॉस कटिंग करून घ्यायचे। तर पहा, अगदी परफेक्ट असा काजू कतलीचा शेप इथे आपला बनून तयार होत आहे। तर इथे मी संपूर्ण काजू कतली कट करून घेतली आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी इथे आपली काजू कतली बनून तयार झालेली आहे। खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, अगदी दुकानातून जशी विकत आणतो त्याच पद्धतीची इथे आपली काजू कतली बनवून तयार झालेली आहे। पाहिलत ना, किती साधी सोपी रेसिपी आहे, फक्त 2 साहित्यात, घरच्याच उपलब्ध साहित्यात बनवून तयार होते आणि अतिशय हायजेनिक पद्धतीने एकदम प्युअर काजू कतली इथे आपली बनवून तयार झालेली आहे आणि फक्त पाव किलो काजूमध्ये इथे आपली ताटलीभर काजू कतली बनवून तयार होते। ही काजू कतली पाहिल्यानंतर कोणी विश्वास सुद्धा करणार नाही की तुम्ही ही काजू कतली घरी बनवलेली आहे। इतकी सुंदर बनवून तयार होते, हलवाईला सुद्धा मागे टाकेल इतकी सुंदर अशी ही काजू कतली बनवून तयार झालेली आहे। तर या दिवाळीला तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही काजू कतली नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।